नमस्कार मित्रांनो, तर आज आपण एकदम झटपट होऊन तयार होणारा नाश्ता करणार आहोत। सर्व आयांना शाळेत जाणाऱ्या मुलांना डब्यात काय द्यायचं हे सर्वात मोठा प्रश्न असतो। तर तेच प्रश्न या व्हिडिओमध्ये मिटणार आहे। नक्की ट्राय करून पहा आणि असेच नवनवीन डब्यावरती झटपट करून देऊ शकेल अशा पद्धतीची रेसिपी आपल्या चॅनलवरती आधीच मी अपलोड केली आहे, ते सुद्धा नक्की जाऊन पहा। आता करण्यासाठी सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी मी 2 बीट घेऊन यावरचे साल काढून अशा पद्धतीने कट करून घेतले आहे। या पद्धतीने कट करून घेतल्याने आपण जेव्हा मिक्सरवरती काढायला घेतो त्यावेळेला मिक्सरवरती लवकरात लवकर बारीक होतो, त्यामुळे अशा पद्धतीने पीस करूनच घ्यायचे आहे। नंतर यामध्ये टाकून घेऊया लसूण पाकळ्या, अद्रक आणि काही मिरच्या टाकून घ्यायच्या आहे। हवं तर तुम्ही जास्त किंवा कमी करू शकता, तुमची मुलं जिथपर्यंत खाऊ शकेल तेवढी मिरची इथे टाकायची आहे। आता भरभरून अशी कोथिंबीर टाकायची, चव अप्रतिम लागते। नंतर यामध्ये टाकून घेऊया 1 चमच एवढं जिरं टाकायचं आहे। हे सर्व म्हणजे यामधलं जेवढं आपण जिन्नस टाकून घेतले यामधलं कोणती पण वस्तू खात नसेल तुमचे मुलं तर नाही टाकले तरी काही हरकत नाही, थोडं मीठ टाकून पण हे पराठे तुम्ही करू शकता। नंतर आता आपण फाईन पेस्ट याचा तयार करून घेतला आहे। यामध्ये बिलकुल त्यामध्ये गुठळ्या किंवा त्याचे कण असायला नको आहे, नाहीतर ते जे पराठे आहे ते फाटण्याची शक्यता असते। नंतर यामध्ये टाकून घ्यायचं आहे बेसन, 2 चम्मच बेसन टाकून घेतलं। चवीनुसार मीठ टाकायचं आणि आवश्यकतेप्रमाणे आपल्याला इथे पीठ टाकायचं आहे। हे गहू पीठ आहे, यावरती तुम्ही ज्वारीचं पीठसुद्धा टाकू शकता किंवा तांदळाचं पीठसुद्धा टाकू शकता। तर हे सगळं टाकून ना आपण एकत्र करून घेऊया। मी पुढे सांगेलच तुम्हाला पीठ किती लागलं मला। 1 कप घेतलं होतं, 1 कप पूर्ण टाकून घेतलं आहे मी। किती लागेल मी सांगेलच पुढे। एकत्र करून ना आपल्याला छान हे मळून घ्यायचं आहे, जसं आपण पोळीसाठी किंवा पराठ्यांसाठी मळतो ना त्याच प्रकारचे इथे हे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे। छान कलर दिसत आहे, मस्त पिंकिश झालेला आहे बरं काय। तर इथे टोटल ना मला 1 कप एवढं पीठ लागलं होतं। तर अशा प्रकारचं मी मळून घेतलं आहे। छान हे मळून ना 10 मिनिटांसाठी साईडला ठेवून देऊया, म्हणजे छान मऊसूत असा हे पीठचा गोळा आहे ते तयार होणार। तर इथे 10 मिनिट झालेले आहे। या प्रकारे गोळे तयार करून घेऊया, नंतर लाटण्यासाठी घ्यायचे आहे। छान अप्रतिम चव लागते आणि कलरसुद्धा अप्रतिम येतो, तर लहान मुलाला खूप जास्त अट्रॅक्टिव्ह दिसते आणि खाण्यासाठी नाही म्हणणारच नाही। आता गोळे करून घेतले आहे। छान कुरपाटावरती पीठ लावून घ्यायचं, म्हणजे त्याला पराठे चिटकणार नाही। आणि छान अशा प्रकारे करून ना गोल असे पराठे लाटून घ्यायचे आहे। हवं तर तुम्ही चौकोनी त्रिकोणी आकारामध्ये पण पराठे करून घेऊ शकता। आता इथे मी पराठे लाटून घेते। पराठा लाटून झाला आहे। यावरतून आता पांढरे तीळ लावून घेऊया। चव पण अप्रतिम लागते, दिसायला सुद्धा अप्रतिम दिसते। तुम्ही जेव्हा पीठ मळताना तेव्हा सुद्धा टाकू शकता, पण मी अशा प्रकारे वरतून टाकते, छान अप्रतिम दिसते। नंतर याच्यावरतून लाटून घ्यायचं, म्हणजे त्याला चिटकून बसतील आणि बाहेर निघणार नाही ते तीळ। अशा प्रकारे आपण लाटून घेतलं आहे। आता हे पराठा शेकून घेऊया। आता तव्यावरती तेल लावून घ्या किंवा बटर लावून घ्या, तूप लावून घ्या तुमच्या आवडीनुसार, नाहीतर नाही लावलं तरी काही हरकत नाही, तव्याला हे पराठा जे आहे ते चिटकत नाही। या पराठ्यावरती मी थोडं तेल लावून घेते, तूप, तेल किंवा बटर तुम्हाला जे हवं असेल ते लावून घेऊ शकता। आता हे पलटवून घेऊया, दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला पराठा हे शेकून घ्यायचा आहे। छान मी पलटवून घेते आणि दोन्ही साईडला छान शेकून घेते पराठा। तर इथे पराठा रेडी झालेला आहे, काढून घेऊया। जास्त डाग पडतपर्यंत ठेवायचा नाही। तर इथे तुम्ही बघू शकता मस्त पराठा शेकून घेतला आहे दोन्ही साईडला। काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने दुसरे सुद्धा पराठे करून घेऊया। तर सांगा मग झाले की नाही झटपट? तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा। सकाळच्या घाईमध्ये लवकरात लवकर तयार होते आणि खायला सुद्धा अप्रतिम आहे, कलरसुद्धा अप्रतिम आहे। तुमच्या लहान मुलांना खूप जास्त आवडणार आहे, तर नक्की ट्राय करा। आणि कसे वाटले नक्की कमेंट करायला विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन। थँक्यू।